नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, नगर परिषद गट क परीक्षेसंदर्भात महत्त्वाची अपडेट आणि ही जी अपडेट आहे ही परीक्षेतील रिक्त पदासंदर्भात येथे राहणार आहे मित्रांनो। तर पहा, सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। तर पहा मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आतापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल व्हीजी क्लासेसचं जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या। त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तेथे आपण सरळ सेवा भरती संदर्भात महत्त्वाच्या अपडेट देत असतो आणि त्याच्या अपडेट आहेत तुम्हाला सर्वात अगोदर मिळत राहतील। तर पहा मित्रांनो, यामध्ये जे आहे नगर परिषदेमधील जे आता भरती होत आहे मित्रांनो, यामध्ये केवळ 40%च पदभरती होत आहे अशा संदर्भात जे आहे ही बातमी न्यूजपेपरमध्ये इथे आलेली आहे। तर पहा, पूर्णपणे आपण बातमी इथे बघणार आहोत। तर पहा, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जे आहे 72,000 पदभरतीची घोषणा झाली होती आणि आता हे उपमुख्यमंत्री असताना 75,000 पदभरतीची घोषणा केली आहे, परंतु प्रत्यक्षात निम्नी पदेही भरली जात नसल्याचे आरोप दिसून येत आहेत। आणि त्यानंतर जे आहे त्याचे उत्तम उदाहरण राज्यातील नगर परिषदांचे आहे। केवळ 40% पदभरती केली जात आहे असा आरोप जे आहे प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केले आणि ते म्हणाले, राज्यसेवा गट क संवर्ग भरतीसाठी 11 जुलै 2023 रोजी जाहिरात देण्यात आली आणि यामध्ये स्थापत्य अभियंता पदांची संख्या 391, विद्युत अभियंता 48, संगणक अभियंता 45, पाणी पुरवठा जल निस्सारण व स्वच्छता अभियंता 65, लेखापरीक्षक व लेखापाल 274, कर निवारण व प्रशासकीय अधिकारी 579 आणि अग्निशमन सेवा 372 आणि स्वच्छता निरीक्षक 35 पदांचा उल्लेख आहे। त्यासाठी परीक्षा ऑक्टोबर 2023 ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत घेण्यात आली। माहिती अधिकार प्राप्त तपशिलानुसार 31 जुलै 2023 पर्यंत रिक्त पदांची संख्या जाहिरातीत देण्यात आलेल्या पदांपेक्षा अधिक आहे आणि स्थापत्य अभियंताची रिक्त पदे 593, विद्युत अभियंता 77, संगणक अभियंता 78 व पाणी पुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता 121, लेखापरीक्षक व लेखापाल 353 व कर निवारण व प्रशासकीय अधिकारी 984 व अग्निशमन सेवा 428 आणि स्वच्छता निरीक्षक 480 इतके आहेत। व राज्य सरकारने 31 ऑक्टोबर 2022 रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार सर्व विभागांना 100% पदभरती करण्याची मुभा देण्यात आली आहे। परंतु नगर परिषद भरती 2023 मध्ये अनेक जागा रिक्त असूनही भरतीसाठी दिलेल्या जाहिरातीमध्ये सर्व रिक्त पदांचा समावेश नाही व नगर परिषद संवर्ग भरती 4-5 वर्षापासून एकदा होते। त्यामुळे राज्य सरकारने सर्व रिक्त पदांचा समावेश जाहिरातीत केला पाहिजे व अनेक वर्षापासून परीक्षेची तयारी करत असलेल्या युवकांच्या आयुष्याची न खेळता राज्य सरकारने किमान 80% जागांवर पदभरती करावी, अन्यथा युवक रस्त्यावर येऊन सरकारचा धडा शिकवतील असा इशारा जो लोंढे यांनी दिलेला आहे। आणि मित्रांनो बघा, तिन्ही संवर्गात यांनी एकूण 3,515 पदे रिक्त असल्याचे बघा इथे सांगितलेले आहे। तर नेमकं बघा, हे रिक्त पदे कुठल्या पदाशी संबंधित आहेत तर बघा, महाराष्ट्र नगर परिषद राज्यस्तरीय सेवा अ ब क संवर्गातील सुमारे 350 रिक्त पदे आहेत आणि माहिती अधिकारात प्राप्त तपशिलानुसार 31 जुलै 2023 पर्यंत स्थापत्य अभियंताची 593, विद्युत अभियंताची 77, संगणक अभियंताची 78, पाणी पुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियंताची 121, लेखापाल व लेखापरीक्षक 353, कर निर्धारक प्रशासकीय अधिकारी 984 आणि अग्निशमन सेवा 428 आणि स्वच्छता निरीक्षकांची 480 पदे रिक्त आहेत व राज्यातील परिवहन खात्यातही 500 पदे रिक्त असल्याकडे लोंढे यांनी लक्ष वेधले आहे। तर पहा मित्रांनो, अशा प्रकारे जे आहे नगर परिषद भरती संदर्भात बघा हे अपडेट एकूण जे आहे फक्त 40% पदांकरिता ते भरती होत आहे मित्रांनो आणि राहिलेल्या पदांसाठी सुद्धा शासनाने ते विचार करायला हवा व ती या भरतीमध्ये जे पद आहे ते वाढून यायला हवी, जेणेकरून विद्यार्थ्यांचं इथे नुकसान व्हायला नको। तर पहा मित्रांनो, अशा प्रकारे हा व्हिडिओ थांबवत आहे आपण, येथेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।